एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार चाकण आणि लगतच्या औद्योगिक परिसरातली वाढती वाहतूक लक्षात घेऊन रस्ते आणि वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। वाहतूक कोंडी आणि रस्त्याशी संबंधित समस्या प्रभावीपणे सोडवण्यावर समितीच्या माध्यमातून भर देण्यात येणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली आहे। अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांच्याकडनं। नेमकी काय अधिक माहिती या संदर्भातली प्राजक्ता? दीपाली, आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून चाकण आणि औद्योगिक परिसरातले ज्या पद्धतीचे उद्योग आहेत त्याच्यावरती एक चर्चा सुरू आहे। सतत याबाबत बोललं जात आहे। आता अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार चाकण आणि औद्योगिक परिस्थिती जी वाढतीये त्याच्या वाहतूक आणि रस्ते व्यवस्था सक्षम करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती जी आहे स्थापन करण्यात आलेली आहे। त्या संदर्भातला शासन निर्णय जो आहे तो जारी करण्यात आलाय आणि याच संदर्भात एकतर वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या सुद्धा सोडवण्यावर भर दिला जाणार आहे। चाकणसह पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा वाढता उद्योग ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सच्या पार्श्वभूमीवर उद्योगांना प्रलंबित मंजुरी आणि परवानग्याचे जलद निराकरण करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक उद्योग तक्रार निवारण कक्ष सुद्धा जो आहे तो स्थापन करण्यात आलेला आहे। चाकण औद्योगिक परिसरामध्ये ज्या पद्धतीने काही अडचणी ज्या आहेत त्या सुरू आहेत त्याच्या संदर्भातला हा शासन निर्णय जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार जारी करण्यात आलेला आहे। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या संदर्भात बैठक बोलवलेली आहे। संध्याकाळी 4:30 वाजता ती बैठक आहे। त्यामुळे नेमकं यामध्ये काय घडतंय हे सगळं बघावं लागेल। निश्चितच धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।